श्री शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणींनो, मी अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण बघणार आहोत मस्त असे मऊ लुसलुशीत उपवासाचे शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू। त्यासाठी इथे घेतलेले आहे 1 बाउल शेंगदाणे आणि गरजे इतका गूळ। आता आपण हे शेंगदाणे कढईमध्ये छान भाजून घेणार आहोत। तर शेंगदाणे भाजताना कधी पण गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवरच खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे। कढई गरम झाले की लगेच गॅस कमी करायचा आणि मस्त खरपूस होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर या पद्धतीने वरतून डाग पडले की आपले शेंगदाणे मस्त भाजल्या गेलेले आहेत हे कळतंय। आता गॅस बंद करायचा आणि गरम कढईमध्ये याला 1 मिनिटभर असं उलथण्याने सतत हलवत राहायचं, नाहीतर ते करपू शकतात। आता हे शेंगदाणे छान भाजलेले आहेत। आता एका थाटीमध्ये काढून घेऊ आणि आपण थोडेसे कोमट करून घेऊ। थोडे कोमट झाले की वरचे साल काढून घ्यायचे। शेंगदाणे पूर्ण गार झाल्यावर त्याचे साल निघत नाही, त्याच्यामुळे कोमट असतानाच काढायचे। तर बघू शकता मी पूर्ण साल या पद्धतीने चोळून काढलेले आहेत। आता आपण ते पाकडून घेऊ। तर बघू शकता पूर्ण शेंगदाणे पाकडून झालेले आहेत। आता आपण ते मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत। सुरुवातीला शेंगदाणे जाडसरच वाटायचे। तर बघू शकता या पद्धतीने मी ते जाडसर वाटून घेतलेले आहेत। आता एका थाटीमध्ये काढून घेऊ आणि राहिलेले शेंगदाणे या पद्धतीने काढून घेऊ। तर इथे पूर्ण शेंगदाणे काढून झालेले आहेत। आता याच्यामध्ये वाटीभर गूळ घालू। हवा असेल तर तुम्ही तो गूळ किसणीने खिसून घालू शकता, पण आपल्याला तो मिक्सरला फिरवायचा आहे, त्याच्यामुळे मी असाच फोडून टाकलेला आहे। आता पूर्ण एकजीव करून झाले। आता परत हे सर्व मिक्सरला बारीक फिरून घेऊ। तरी ते मी या पद्धतीने त्याला मिक्सरला फिरून घेतलेला आहे। आता राहिलेलं सर्व शेंगदाण्याचं कूट मिक्सरला फिरून घेऊ। तरी ते पूर्ण कूट फिरून झालेला आहे मिक्सरला। आता आपण याचे लाडू बांधायला घेऊ। शेंगदाण्यामध्ये अगोदरच तेल असते, त्याच्यामुळं तूप घातलं नाही तरी चालेल, पण तुम्हाला जर आवडत असेल तरी इथे तुम्ही 2 चम्मच तूप घालू शकता। तर तुम्हाला ज्या आकाराचे लाडू आवडतील त्या आकाराचे तुम्ही लाडू बांधू शकता। तर मी या पद्धतीने लाडू बांधलेला आहे, बघू शकता। तरी ते तयार झालेला आहे मस्त असा शेंगदाणे आणि गुळाचा लाडू। आता सर्व लाडू या पद्धतीने बनवून घेऊ। तरी ते पूर्ण लाडू बांधून झालेले आहेत। अगदी मऊ लुसलुशीत होता ते। तर तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते, कडक होत नाहीत काय नाहीत। तर कशी वाटली उपवासाच्या शेंगदाणे गुळाच्या लाडूची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा।